नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण पारंपरिक व ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील फरक 10 मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. ते 10 मुद्दे असे आहेत. ज्ञानासंबंधीची धारणा, मुख्य भूमिका, अध्ययनकर्ता, विचार प्रक्रियेला वाव, अध्ययनाचा भर, जिज्ञासा, सामाजिक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, अध्ययन, मूल्यमापन असे हे 10 मुद्दे आहेत. तरी हा फरक समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा व इतरांना शेअर करा. तसेच अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आपल्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पारंपरिक व ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन प्रक्रिया यातील फरक पुढील प्रमाणे आहे. पारंपरिक मध्ये ज्ञान हे स्थिर असते अशी धारणा असते, तर ज्ञानरचनावादात ज्ञान गतिमान असते अशी धारणा असते. पारंपरिक अध्यापनात शिक्षकाची भूमिका प्रमुख असते. हे अध्यापन शिक्षक केंद्रीय असते. ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्याची भूमिका प्रमुख असते. ते विद्यार्थी केंद्रीय अध्ययन अध्यापन असते. पारंपरिक अध्यापन शिक्षण केंद्रीय असल्यामुळे अध्ययनकर्ता निष्क्रिय राहतो. ज्ञानरचनावाद विद्यार्थी केंद्रीय असल्यामुळे यामध्ये विद्यार्थी सक्रिय राहतो व स्वतःच ज्ञानाची निर्मिती करतो. पारंपरिक अध्ययनात विचार प्रक्रियेला वाव नाही, तर ज्ञानरचनावादी अध्ययनात विचार प्रक्रियेला भरपूर वाव असतो. पारंपरिकमध्ये अध्ययनाचा भर स्मरणावर व घोकंपट्टीवर असतो, तर ज्ञानरचनावादामध्ये अध्ययनाचा भर सृजनशील विचार प्रक्रियेवर असतो. पारंपरिक अध्ययनात जिज्ञासू वृत्तीला वाव नाही, तर ज्ञानरचनावादी अध्ययनात प्रश्न निर्माण करून उत्तरे शोधायची असल्यामुळे जिज्ञासू वृत्तीला खूप वाव आहे. पारंपरिक अध्ययनात सामाजिक कौशल्य विकसित होत नाहीत, पण ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी गटागटातून अध्ययन करीत असल्यामुळे गटातील सदस्यांमधील आंतरक्रियेतून त्याची सामाजिक कौशल्ये विकसित होतात. पारंपरिकमध्ये विद्यार्थी निष्क्रिय असल्यामुळे त्याचे संप्रेषण कौशल्य विकसित होत नाही, तर ज्ञानरचनावादात विद्यार्थी गटागटाने अध्ययन करतात, विचार विनिमय करतात व नंतर त्यांच्या गटातील अध्ययनाचे सर्वांसमोर सादरीकरण करतात. यामुळे त्यांच्या संप्रेषण कौशल्यात वाढ होते. पारंपरिकमध्ये विद्यार्थी वैयक्तिक अध्ययन करतो, तर ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी गटामध्ये अध्ययन करतो. पारंपरिक मूल्यमापनात परीक्षा घेतली जाते व उत्तरे तपासून विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते, तर ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्याचे गटातील काम, वैचारिक दृष्टिकोन, त्याचे सादरीकरण, त्याने केलेले निरीक्षण यावर आधारित विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. अशा रीतीने पारंपरिक व ज्ञानरचनावाद अध्ययन अध्यापनामध्ये फरक आहे. या व्हिडिओतून तुम्हाला पारंपरिक व ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील फरक समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.